नमस्कार सर्वांना. चला आपण एका छोट्या कृतीने सुरुवात करूया. आपल्याकडे एक त्रिकोण आहे. आपण हा कोणताही एक त्रिकोण घेतलेला आहे. याला आपण त्रिकोण ABC म्हणूया. आपण ABCच्या सर्व बाजू मोजणार आहोत. तर ठीक आहे, आपल्याकडे AC आहे जी 10.8 आहे. इथे BC जी आहे ती 14.3 आहे आणि AB जी आहे ती 7.2 आहे. आता आपण एक रेषा काढूया. तिला DE म्हणूया, जी BCला समांतर असेल. पुढे आपण AE मोजूया. फक्त लक्ष देऊन ऐका, कारण इथे आपल्याला काहीतरी खूपच रंजक पाहायला मिळणार आहे. आपण AE मोजूया. आता आपल्याला अचूक माप हवं आहे. तर हे आहे 2.7. तर AE 2.7 आहे, याचा अर्थ EC ही 8.1 असेल. पुढे आपण AD मोजूया. ही आहे 1.8. त्याच्यामुळे BD आपल्याला मिळते 5.4. आता जर आपण AD आणि DBचं गुणोत्तर काढलं तर ते 1.8 भागिले 5.4 आहे, म्हणजेच 18/54 जे 1/3 असं येतं. आता आपण AE आणि ECचं गुणोत्तर देखील काढूया. हे आहे 2.7 भागिले 8.1 म्हणजे जे पुन्हा 1/3 येतं. म्हणजेच AD आणि DBचं जे गुणोत्तर आहे हे AE आणि ECच्या गुणोत्तरा एवढं आहे. हा एक मोठा योगायोगच आहे, नाही का? चला आपण थोडं पुढे जाऊया आणि आपला हा प्रयोग असाच चालू ठेवूया. आता आपण DE ही रेषा दुसरीकडे कुठेतरी काढूया. अशा प्रकारे पुन्हा DE ही BCला समांतर आहे. आपण पुन्हा AE मोजूया. AE येते 6 आणि त्याच्यामुळे EC येते 4.8. इथे AD मोजल्यावर 4 येते, त्याच्यामुळे BD ही 3.2 येते. आता आपण AD आणि DBचं गुणोत्तर काढूया. ते येईल 4/3.2 म्हणजेच 40/32 किंवा 5/4. आता आपण AE आणि ECचं गुणोत्तर काढूया. जे येईल 6/4.8 म्हणजेच 60/48 म्हणजेच 5/4. आता इथे सुद्धा आपल्याला दिसून येतं की AD आणि DBचं जे गुणोत्तर आहे ते AE आणि ECच्या गुणोत्तरा एवढं आहे. पण दरवेळी असा योगायोग होऊ शकतो का? तर आपल्याला लक्षात येईल की जर आपण त्रिकोणाच्या कोणत्याही एका बाजूला समांतर असणारी आणि इतर 2 बाजूंना छेदणारी रेषा काढली, तर ती रेषा त्या 2 बाजूंना एकाच गुणोत्तरात विभागते आणि हे प्रत्येक त्रिकोणासाठी सत्य असतं. आणि हे दुसरं तिसरं काही नसून प्रमाणाचं मूलभूत प्रमेय आहे. याला थेल्सचं प्रमेय म्हणूनही ओळखलं जातं. हे प्रमेय सांगतं की जर एखादी रेषा त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असेल आणि उरलेल्या 2 बाजूंना 2 भिन्न बिंदूत छेदत असेल, तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते. आता जरी आपण हे प्रात्यक्षिकातून पाहिलं असेल, तरी चला आपण हे गणितीयदृष्ट्या सिद्ध करण्याचा प्रयत्न करूया. तर आपल्याला काय दिलेलं आहे? एक त्रिकोण ABC ज्यामध्ये DE रेषा BCला समांतर आहे. D हा AB वरील एक बिंदू आहे आणि E हा AC वरील एक बिंदू आहे. आपल्याला हे सिद्ध करायचं आहे की AD छेद DB बरोबर AE छेद EC आहे. आपण एक काम करूया. आपण थोडी रचना करूया. आपण B आणि E जोडूया आणि DM हा AC वर लंब काढूया आणि आणखी एक लंब काढूया जो EN असेल आणि ABला लंब असेल आणि DM हा लंब काढूया AE वर. आता सिद्धतेला सुरुवात करूया. सर्वात आधी जर आपल्याला त्रिकोण ADEचे क्षेत्रफळ काढायचे असेल तर ते लिहून घेऊ. आपण एक काम करूया. सोयीसाठी हा त्रिकोण खाली घेऊया आणि आता आपण त्याला फिरवलं तर ही AD बाजू जी इथे आहे, हा बिंदू E आहे आणि हा N आहे. आता आपल्याला माहिती आहे की त्रिकोणाचे क्षेत्रफळ अर्धा गुणिले पाया गुणिले उंची असं असतं. तर जर AD पाया असेल तर EN ही उंची असेल. त्याचप्रमाणे आता आपण त्रिकोण BDEचं क्षेत्रफळ काढूया. तो त्रिकोण आपण खाली घेतला. BD इथे येते. हा E आहे आणि हा N आहे. त्याच्यामुळे याचं क्षेत्रफळ अर्धा गुणिले पाया गुणिले उंची, तर पाया BD असेल आणि उंची EN असेल. बघा या त्रिकोणाची उंची EN आहे. इथे हा N बिंदू आहे. तर याचं क्षेत्रफळ असं येईल. आता आपण या दोन क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढूया. तर ते येईल अर्धा गुणिले AD गुणिले EN भागिले अर्धा गुणिले BD गुणिले EN. ते येतं AD भागिले BD, कारण EN रद्द होतं आणि अर्धा अर्धा सुद्धा रद्द होतो आणि आपल्याला AD छेद BD मिळतं. आता त्रिकोण ADचं जे क्षेत्रफळ आहे ते आपण असं सुद्धा लिहू शकतो, अर्धा गुणिले AE गुणिले DM, कारण AE जर का पाया असेल तर DM ही सुद्धा उंची असेल आणि हा जो त्रिकोण आहे DCE, याच्यामध्ये आपण जर का पाया CE घेतला तर उंची आपल्याला DM मिळेल, जसं आपण आधी केलं होतं. आता या दोन त्रिकोणांचं जर का आपण गुणोत्तर घेतलं तर ते येतं अर्धा गुणिले AE गुणिले DM भागिले अर्धा गुणिले CE गुणिले DM, जे आपल्याला मिळतं AE भागिले EC. आता आपल्याला हे दोन गुणोत्तर माहिती आहेत.
जर का याला आपण समीकरण 1 म्हटलं आणि याला समीकरण 2 म्हटलं आणि आपल्याला माहिती आहे की त्रिकोण बी डीचं क्षेत्रफळ हे त्रिकोण डी सीच्या क्षेत्रफळाबरोबर आहे, कारण की हे दोन त्रिकोण अगदी सारखे आहेत. कारण हे दोन्ही त्रिकोण एकाच पायावर आहेत आणि त्यांची उंचीसुद्धा सारखी आहे. हा पाया डी आहे आणि समांतर रेषा डी आणि बी सीच्या मध्ये ते आहेत, त्याच्यामुळे त्यांची उंची सारखी आहे. तर जर आपल्याकडे दोन त्रिकोण असतील जे एकाच पायावर आणि समांतर रेषेमध्ये असेल तर त्यांची क्षेत्रफळ समान असतात. याला आपण समीकरण 3 म्हणूया. समीकरण 1, 2 आणि 3 वरून आपल्याला लक्षात येतं की एडी भागिले बी डी बरोबर एई भागिले ई सी असतं. कारण जर समीकरण 1 आणि 2 मधली गुणोत्तरं सारखी असतील, कारण की बी डी आणि डी सीचं क्षेत्रफळ समान असेल, तर एडी भागिले बी डी बरोबर एई भागिले ई सी मिळेल आणि आपल्याला हेच सिद्ध करायचं होतं. अशा प्रकारे आपण थेल्सचं प्रमेय सिद्ध केलेलं आहे.